मेळघाट व अचलपूर विधानसभा मतदारसंघातील पाणी टंचाईवर बच्चू कडूंचे ठिय्या आंदोलन। अचलपूर विधानसभा मतदारसंघासह मेळघाटातील नागरिकांना प्रशासकीय दिरंगाई आणि यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ येत असल्याचा आरोप करत आमदार बच्चू कडू यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जलजीवन मिशन प्रशासनाला कडक इशारा दिला होता। मेळघाट संघर्ष यात्रेदरम्यान त्यांनी पाणी प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला होता। याच आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी अमरावती येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रादेशिक कार्यालयात बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। यावेळी मेळघाटातील विविध पाणी पुरवठा योजनांबाबतचे प्रश्न, रखडलेले प्रकल्प तसेच निधी अभावी थांबलेली कामं यावर अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली। जोपर्यंत सुरू असलेले प्रकल्प तात्काळ पूर्ण होत नाहीत आणि मेळघाटातील जनतेला नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही तसंच आवश्यक निधीची व्यवस्था केली जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे। त्यानंतर त्यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांसह कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू केलं। बच्चू कडू आंदोलनाला बसल्याची माहिती पसरताच प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे। विविध स्तरांवर हालचाली सुरू झाल्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्यात आले। दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव रंगा नायक यांनी बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधून सध्या अस्तित्वात असलेली पाणी पुरवठ्याची कामं ही उन्हाळ्यात तात्काळ पूर्ण झाली पाहिजे, अन्यथा ती पावसाळ्यानंतर पूर्ण करावी लागेल। यामध्ये वाढीव निधीची गरज पडणार आणि त्याला वेगळी मान्यता घेण्याची गरज पडणार। ही प्रक्रिया अडचणीची होईल, म्हणून सदर कामे ही पावसाळ्याच्या पूर्वी वेळेत पूर्ण झाली पाहिजेत। त्यासाठी मेळघाटातील पाणी पुरवठा योजनांसाठी आवश्यक निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलंय। प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद आणि निधी उपलब्धतेचे आश्वासन मिळाल्यानंतर बच्चू कडू यांनी आपले आंदोलन मागे घेतलं। मात्र आश्वासनांची अंमलबजावणी झाली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला।